पाठ क्रमांक 13. चुंबक व विद्युत चुंबक. मॅग्नेट अँड इलेक्ट्रोमॅग्नेट. विद्युत क्षेत्रात चुंबकाला अतिशय महत्त्व आहे. केवळ चुंबकामुळेच मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती शक्य आहे. विद्युत शक्ती निर्माण करणारे जनरेटर्स, विजेवर चालणाऱ्या विद्युत मोटारी, विद्युत घंटी, वेगवेगळे रिले, वीजमापके इत्यादी या सर्वांमध्ये चुंबकीय गुणधर्माचा उपयोग केलेला असतो. वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या उद्देशाने चुंबकांचे वेगवेगळे आकार उपयोगात आणले जातात. जेथे विशिष्ट आकारच पाहिजे असेल किंवा जेथे जास्त शक्तीचा चुंबक पाहिजे असेल तर विजेच्या साहाय्याने कृत्रिमपणे चुंबक तयार करून त्या चुंबकाकडून अनेक प्रकारचे कार्य करून घेतले जातात. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण चुंबकांचा अभ्यास या पाठात सविस्तरपणे दिलेला आहे. जो घटक लोखंड व लोखंडयुक्त पदार्थाला स्वतःकडे आकर्षून घेतो त्यास चुंबक असे म्हणतात. चुंबकाचे गुणधर्म. चुंबकाचे गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत. लोखंड व लोखंडयुक्त पदार्थाला आकर्षून घेतो. चुंबकाला दक्षिण व उत्तर असे 2 ध्रुव असतात. त्या ध्रुवामध्ये चुंबकाची जास्तीत जास्त चुंबक शक्ती असते. चुंबकाला अंधांतरित टांगले असता तो दक्षिण उत्तर दिशेतच स्थिर राहतो. चुंबकाचा दक्षिण ध्रुव पृथ्वीची भौगोलिक दक्षिण दिशा व उत्तर ध्रुव उत्तर दिशा दाखवतो. 2 ध्रुव एकत्र आणल्यास सजातीय ध्रुवामध्ये अपसरण व विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण होते. चुंबकाचे विभाजन करून त्याचे कितीही लहानात लहान कण केले तरीही प्रत्येक लहान कणात चुंबकाचे सर्व गुणधर्म असतात. चुंबकाला आदळआपट केल्यास, गरम केल्यास, त्यावर ठोकपीट केल्यास किंवा त्यास सल्फ्युरिक ॲसिडमध्ये बुडवल्यास चुंबकीय गुण नाहीसे होतात. चुंबकाचे शेजारी लोखंड, पोलाद, निकेल, कोबाल्ट व त्यांचे मिश्र धातू ठेवल्यास ते पदार्थही चुंबक बनतात. चुंबकीय पदार्थ. चुंबकाच्या सानिध्यात दुसरे पदार्थ ठेवल्यास काही पदार्थ चुंबकाकडे जास्त प्रमाणात आकर्षिल्या जातात तर काही पदार्थ कमी प्रमाणात आकर्षिल्या जातात. त्यावरून पदार्थाचे 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते. फेरोमॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल, डायमॅग्नेटिक मटेरियल. फेरोमॅग्नेटिक मटेरियल. जे पदार्थ चुंबकाकडे जास्त प्रमाणात आकर्षिल्या जातात त्या पदार्थास फेरोमॅग्नेटिक मटेरियल असे म्हणतात. उदाहरणार्थ लोखंड, पोलाद, कोबाल्ट, निकेल व त्यांचे मिश्र धातू. अशा पदार्थात चुंबकीय शक्ती टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असते. या पदार्थाची परमियाबिलिटी 50 ते 200 एवढी असते. पॅरामॅग्नेटिक मटेरियल. जे पदार्थ चुंबकाकडे कमी प्रमाणात आकर्षिल्या जातात त्या पदार्थाला पॅरामॅग्नेटिक मटेरियल असे म्हणतात. उदाहरणार्थ ॲल्युमिनियम, कॉपर, प्लॅटिनम, मॅग्नीज, हवा इत्यादी. अशा पदार्थामध्ये फेरोमॅग्नेटिक मटेरियलपेक्षा कमी प्रमाणात चुंबकीय गुण आढळून येतात. या पदार्थाची परमियाबिलिटी 1 असते. डायमॅग्नेटिक मटेरियल. जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षिल्या जात नाहीत त्यास डायमॅग्नेटिक मटेरियल असे म्हणतात. उदाहरणार्थ बिस्मथ, सल्फर, ग्राफाइट, काच, पेपर, लाकूड, पाणी, अल्कोहोल इत्यादी. या पदार्थाची परमियाबिलिटी 1 पेक्षा कमी असते. वेबर्स मॉलिक्युलर थिअरी. ज्या ज्या पदार्थावर चुंबकाचे परिणाम होतात ते सर्व पदार्थ इतर पदार्थासारखेच अनेक अणुरेणूपासून बनलेले असतात. प्रत्येक रेणू हा एक चुंबक असतो. त्यास सुद्धा दक्षिण उत्तर असे 2 ध्रुव असतात. तरी पण साधारण स्थितीत हे पदार्थ चुंबकीय गुण दाखवत नाहीत, कारण त्यामधील अणू अस्ताव्यस्तपणे विखुरलेले असतात. त्यामुळे रेणूचा आपापसात चुंबकीय प्रभाव नष्ट होतो. जर चुंबकीय प्रेरणा अथवा अन्य प्रेरणा देऊन रेणूमध्ये अस्ताव्यस्त पडलेले अणू सरळ एका रेषेत आणले तर अणूमधील चुंबकीय ध्रुव एकमेकास आकर्षण करून परिणामी चुंबक शक्ती तयार होते व तो पदार्थ चुंबक बनतो.
चुंबकाचे प्रकार. चुंबकाचे मुख्यतः 2 प्रकार पडतात: नैसर्गिक चुंबक, कृत्रिम चुंबक. नैसर्गिक चुंबक. जे चुंबक नैसर्गिकपणे खाणीत सापडतात त्यास नैसर्गिक चुंबक असे म्हणतात. शास्त्रीय भाषेत ह्यास आयर्न ऑक्साईड Fe3O4 असे म्हणतात. ह्या चुंबकाचा उपयोग व्यवहारात होत नाही, कारण पाहिजे त्या आकारात ते चुंबक मिळत नाहीत. शिवाय ह्याची चुंबक शक्तीही फारच कमी असते. पूर्वीच्या काळी जेव्हा चुंबकाचा आशिया मायनर देशात नव्यानेच शोध लागला, त्यावेळी जहाजामध्ये दिशा ओळखण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे, म्हणून त्यास लेड स्टोन अथवा लीडिंग स्टोन असे म्हटले जात असे. कृत्रिम चुंबक. कृत्रिम रीतीने चुंबकीय पदार्थावर प्रक्रिया करून तयार केलेल्या चुंबकास कृत्रिम चुंबक असे म्हणतात. ह्याचा आकार पाहिजे तेवढा व पाहिजे तसा तयार करता येतो, त्यामुळे ह्याची चुंबक शक्ती नैसर्गिक चुंबकापेक्षा जास्त असते, म्हणून कृत्रिम चुंबकाचाच उपयोग सर्वत्र केला जातो. कृत्रिम चुंबकाचे कायम चुंबक व तात्पुरता चुंबक असे 2 प्रकार पडतात. कायम चुंबक. ज्या चुंबकामध्ये चुंबकीय गुण जास्त काळापर्यंत कायमपणे टिकून राहतात त्यास कायम चुंबक असे म्हणतात. ज्या पदार्थातील अणूची रचना दूर दूर ढिली असते त्यातील चुंबकीय गुण लवकर कमी होतात व ज्या पदार्थातील अणूची रचना घट्ट असते त्यात चुंबकीय गुण उशिरा येतात व जास्त काळापर्यंत टिकून राहतात. असे पदार्थ कायम चुंबक तयार करण्यासाठी वापरतात. उदाहरणार्थ पोलाद, निकेल किंवा कोबाल्ट ह्या फेरोमॅग्नेटिक पदार्थाचा उपयोग चुंबक बनवण्यासाठी केला जातो. कायम चुंबक बनवण्याची पद्धती. कायम चुंबक बनवण्याच्या मुख्य 3 पद्धती आहेत: एकस्पर्शी घर्षण पद्धत, द्विस्पर्शी घर्षण पद्धत, विभाजित घर्षण पद्धत. एकस्पर्शी घर्षण पद्धत. ह्या पद्धतीत लोखंड किंवा पोलादाची पट्टी घेऊन टेबलावर साफ जागी ठेवले जाते. त्याच्या एका टोकावर कायम चुंबकाचा एक पोल ठेवून दुसऱ्या टोकापर्यंत घर्षण करीत नेले जाते. तेथून कायम चुंबक उचलून पुन्हा पहिल्या टोकावर ठेवून पूर्वीसारखेच घर्षण केले जाते. अधूनमधून लोखंडी पट्टीची खालची बाजू वर करून घर्षणाची क्रिया केल्यास वेबर्सच्या मॉलिक्युलर थिअरीप्रमाणे लोखंड हा कायम चुंबक बनतो. ह्या पद्धतीत लोखंडाच्या पहिल्या टोकावर कायम चुंबकाचा जो पोल स्पर्श करतो तोच पोल त्या टोकावर तयार होतो. द्विस्पर्शी घर्षण पद्धत. ह्या पद्धतीने कायम चुंबक बनवण्यासाठी लोखंडावर घर्षण करण्यासाठी 2 कायम चुंबकाचा उपयोग केला जातो. त्यासाठी लोखंडी पट्टी टेबलावर ठेवून तिच्या मध्यभागी एक कायम चुंबकाचा N पोल व दुसऱ्या कायम चुंबकाचा S पोल समोरासमोर ठेवतात. दोन्ही पोलच्या मध्ये एखादा लाकडी ठोकळा ठेवतात. नंतर दोन्ही हाताने दोन्ही चुंबक लोखंडावर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने घर्षण करतात. शेवटच्या टोकावरून चुंबक न उचलताच परत मध्यापर्यंत घर्षण करीत आणतात. अशी क्रिया पुन्हा पुन्हा केल्यास तो लोखंड कायम चुंबक बनतो. 2 चुंबकाचा वापर केल्यामुळे एकस्पर्शी घर्षण पद्धतीपेक्षा ह्या पद्धतीत लवकर चुंबक तयार होतो. लोखंडी पट्टीच्या शेवटच्या टोकावर कायम चुंबकाचा जो पोल स्पर्श करेल त्याच्या विरुद्ध पोल लोखंडी पट्टीच्या त्या टोकावर तयार होतो. अशा प्रकारे घर्षण पद्धतीत बार मॅग्नेट, रिंग मॅग्नेट, हॉर्स शू मॅग्नेट, सिलेंड्रिकल मॅग्नेट इत्यादी आकारात चुंबक तयार केले जातात. विभाजित घर्षण पद्धत. ह्या पद्धतीत एकूण 4 कायम चुंबकाचा वापर केला जातो. त्यामुळे कमी वेळात कायम चुंबक तयार होतो. त्यासाठी लोखंडी पट्टीवर मध्यभागी 2 कायम चुंबकाचे विरुद्ध पोल एकमेकासमोर ठेवून दोन्ही हाताने पट्टीच्या मध्यापासून विरुद्ध दिशेने शेवटच्या टोकापर्यंत घर्षण करीत नेतात. तेथून चुंबक उचलून परत मध्यापासून टोकापर्यंत घर्षण करीत नेतात. अशी क्रिया थोडा वेळ केल्यास लोखंड हा कायम चुंबक बनतो.
द्विस्पर्शी घर्षण पद्धतीसारखेच कायम चुंबकाचा जो पोल लोखंडाच्या टोकावर उचलला जातो त्याच्या विरुद्ध पोल त्या टोकावर तयार होतो. अशा प्रकारे घर्षण पद्धतीने बार मॅग्नेट, रिंग मॅग्नेट, हॉर्सशू मॅग्नेट, सिलेंड्रिकल मॅग्नेट इत्यादी आकारात चुंबक तयार केले जातात. तात्पुरता चुंबक. ज्या चुंबकाचे चुंबकीय गुण तात्पुरत्या स्वरूपाचे असतात त्यास तात्पुरते चुंबक असे म्हणतात. असे चुंबक दोन प्रकारे तयार केले जातात. परावर्तनाने चुंबक तयार करणे. चुंबकाच्या सानिध्यात लोखंडयुक्त पदार्थ ठेवले असतात. ते पदार्थ चुंबकाकडे आकर्षिल्या जातात. त्यामुळे त्यातील अणूंची रचना एका सरळ रेषेत येऊन तो पदार्थ चुंबक बनतो. अशा प्रकारे तयार झालेला चुंबक तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. कारण चुंबकाच्या सानिध्यातून त्यास बाहेर काढल्यास त्या पदार्थातील चुंबकीय गुणही नाहीसे होतात. अशा चुंबकाला परावर्तनाने तयार झालेला चुंबक इंड्युस्ड मॅग्नेट असे म्हणतात. विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने. लोखंडी पट्टी किंवा लोखंडी रॉडवर इन्सुलेटेड वायर गुंडाळून त्यास विद्युत पुरवठा दिल्यास तो लोखंड चुंबक बनतो. ह्यास विद्युत चुंबक अथवा तात्पुरता चुंबक असे म्हणतात. हा चुंबक पूर्णतः वायरमधून वाहणाऱ्या करंटवर अवलंबून असतो. म्हणजेच जोपर्यंत वायरमधून करंट वाहतो तोपर्यंतच तो लोखंड चुंबक असतो. वायरमधून करंट वाहणे थांबले की लोखंडातील चुंबकीय गुणही नाहीसे होतात. वायरमधून वाहणाऱ्या करंटची दिशा बदलली की तयार होणाऱ्या चुंबकाचे चुंबकीय पोलही बदलतात व करंटची किंमत बदलली की चुंबकाची चुंबक शक्तीही बदलते. कायम चुंबक व विद्युत चुंबक यातील फरक. कायम चुंबक चुंबकाच्या घर्षणाने तयार केला जातो. विद्युत चुंबक हा विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने तयार केला जातो. कायम चुंबकाची चुंबक शक्ती कायम असते. विद्युत चुंबकाची चुंबक शक्ती विद्युत प्रवाहाची किंमत कमी जास्त करून बदलता येते. कायम चुंबकामध्ये पोल कायम असतात. विद्युत चुंबकामध्ये विद्युत प्रवाहाच्या दिशेनुसार पोल बदलतात. कायम चुंबक बनवण्यासाठी वेळ लागतो. विद्युत चुंबक ताबडतोब चुंबक बनतो. कायम चुंबक दिशा ओळखण्यासाठी उपयुक्त असतो. विद्युत चुंबक दिशा ओळखण्यासाठी उपयुक्त नसतो. सायकल डायनामोमध्ये कायम चुंबक उपयुक्त असतो. सायकल डायनामोमध्ये विद्युत चुंबक वापरत नाहीत. कायम चुंबक मोजक्याच आकारात बनवता येतात. विद्युत चुंबक पाहिजे त्या आकारात बनवता येतो. कायम चुंबक स्वस्त पडतो. विद्युत चुंबक महाग पडतो. कायम चुंबकाचा उपयोग छोट्या छोट्या DC मोटारी व वीजमापकात केला जातो. विद्युत चुंबकाचा उपयोग मोठमोठ्या कामासाठी मोठमोठ्या जनरेटर, ट्रान्सफॉर्मर इत्यादींमध्ये केला जातो. चुंबकीय संज्ञा व त्यांच्या व्याख्या. चुंबकीय ध्रुव मॅग्नेटिक पोल. चुंबकाच्या ज्या दोन टोकामध्ये जास्तीत जास्त चुंबक शक्ती मिळते त्या टोकांना मॅग्नेटिक पोल असे म्हणतात. चुंबकाला N व S असे दोनच ध्रुव असतात. चुंबकाच्या दोन सजातीय ध्रुवांमध्ये अपसरण व विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण होते. चुंबकाला अंधांतरित ठेवल्यास N पोल पृथ्वीची उत्तर दिशा व S पोल दक्षिण दिशा दाखवतो. युनिट मॅग्नेटिक पोल. ज्या दोन पोलमध्ये 1 सेंटीमीटर अंतर असताना त्या दोन पोलमध्ये निर्माण होणारी आकर्षण अथवा अपसरणाची प्रेरणा 1 डाइन एवढी असेल तर त्या दोन पोलला युनिट मॅग्नेटिक पोल असे म्हणतात. चुंबकीय क्षेत्र मॅग्नेटिक फील्ड. चुंबकाच्या भोवती जिथपर्यंत चुंबकीय परिणाम आढळून येतात त्या जागेला चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. चुंबकाच्या भोवती सर्व बाजूंनी चुंबकीय क्षेत्र असते परंतु ते डोळ्यांना दिसत नाहीत. फक्त चुंबकीय परिणामावरूनच त्यांचे अस्तित्व समजून येते. चुंबकीय रेषा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस. चुंबकाचे चुंबकीय क्षेत्र दाखवण्यासाठी ज्या काल्पनिक विकर्ष रेषा काढल्या जातात त्यास चुंबकीय रेषा असे म्हणतात.
चुंबकीय रेषाचे गुणधर्म. चुंबकीय रेषा नेहमी चुंबकाच्या बाहेरून N पोलकडून S पोलकडे व चुंबकाच्या आतून S पोलकडून N पोलकडे वाहतात. चुंबकीय रेषा चुंबकीय क्षेत्राच्या शक्तीच्या समप्रमाणात असतात. म्हणजेच जेवढे चुंबकीय क्षेत्र जास्त असते तेवढ्या चुंबकीय रेषा जास्त असतात. चुंबकीय रेषा नेहमी कमीत कमी अडथळ्यातून वाहतात. चुंबकीय रेषा एकमेकास कधीही छेदत नाहीत. चुंबकीय रेषा ताणलेल्या रबरासारख्या गुणधर्माच्या असतात, म्हणून त्या नेहमी सरळ मार्गाने वाहण्याचा प्रयत्न करतात. हवा, कागद व लाकूड यांसारख्या माध्यमातूनही चुंबकीय रेषा वाहू शकतात. मॅग्नेटिक फ्लक्स. चुंबकीय क्षेत्रातील एकूण चुंबकीय रेषांना फ्लक्स असे म्हणतात. ह्याची सांकेतिक खूण फाय अशी असून एकक सीजीएसमध्ये मॅक्सवेल किंवा लाईन्स हे आहे व MKS मध्ये वेबर हे आहे. 1 मॅक्सवेल बरोबर 1 लाईन, 10⁸ मॅक्सवेल बरोबर 1 वेबर. फ्लक्स डेन्सिटी. चुंबकीय पदार्थामध्ये एक चौरस एकक जागेतून जेवढ्या चुंबकीय रेषा जातात त्यास फ्लक्स डेन्सिटी असे म्हणतात. ह्याचे एकक मॅक्सवेल पर चौरस सेंटीमीटर किंवा वेबर पर चौरस मीटर हे आहे. ए ह्या चौरस एकक जागेतून फाय एवढ्या फ्लक्स जात असतील तर तेथील फ्लक्स डेन्सिटी ही बीटा बरोबर फ्लक्स भागिले क्षेत्रफळ मॅक्सवेल पर सेंटीमीटर स्क्वेअर किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर एवढी असते. फ्लक्स डेन्सिटी बरोबर फ्लक्स भागिले क्षेत्रफळ. फील्ड इंटेन्सिटी. ह्यास फील्ड स्ट्रेंथ असेही म्हणतात. चुंबकाच्या N पोलकडून निघणाऱ्या फ्लक्स एखाद्या बिंदूतून जेवढ्या ताकदीने फोर्सने जातात त्या ताकदीला फील्ड स्ट्रेंथ असे म्हणतात. ह्याची सांकेतिक खूण H अशी असून एकक न्यूटन पर वेबर हे आहे. परमियाबिलिटी. एखाद्या पदार्थाचे मॅग्नेटिक फ्लक्स वाहून नेण्याचे सामर्थ्य म्हणजे त्या पदार्थाची परमियाबिलिटी होय, किंवा फील्ड डेन्सिटी व फील्ड स्ट्रेंथ यांच्या गुणोत्तराला परमियाबिलिटी असे म्हणतात. याची सांकेतिक खूण म्यू हे आहे. परमियाबिलिटी बरोबर फील्ड डेन्सिटी भागिले फील्ड स्ट्रेंथ. वेगवेगळ्या पदार्थाचे मॅग्नेटिक फ्लक्स वाहून नेण्याचे सामर्थ्य हे वेगवेगळे असते. हवेतूनही फ्लक्स वाहतात, म्हणजेच हवेलाही परमियाबिलिटी आहे. हवेची परमियाबिलिटी 1 आहे असे गृहीत धरून इतर पदार्थाची परमियाबिलिटी निश्चित केली जाते. उदाहरणार्थ, एखाद्या पदार्थाची परमियाबिलिटी 200 आहे तर त्याचा अर्थ हवेच्या माध्यमातून जेवढ्या फ्लक्स वाहतात त्यापेक्षा 200 पटीने जास्त फ्लक्स त्या पदार्थातून वाहतात असा होतो. फेरोमॅग्नेटिक पदार्थाची परमियाबिलिटी उच्च असते. साधारणपणे ती 50 ते 200 पर्यंत असते. पॅरामॅग्नेटिक पदार्थाची परमियाबिलिटी 1 पेक्षा जास्त असते. डायमॅग्नेटिक पदार्थाची परमियाबिलिटी 1 पेक्षा कमी असते. चुंबकीय परावर्तन. मॅग्नेटिक इंडक्शन. चुंबकीय क्षेत्रात लोखंड किंवा लोखंडयुक्त पदार्थ ठेवले असता तो पदार्थ चुंबक बनतो. ह्या गुणास चुंबकीय परावर्तन असे म्हणतात. या गुणधर्मानुसारच जेव्हा लोखंडी खिळा चुंबकाच्या सान्निध्यात ठेवला जातो तेव्हा तो खिळा मॅग्नेटिक इंडक्शनमुळे चुंबक बनतो. चुंबक बनल्यानंतर जी चुंबकीय पोलॅरिटी तयार होते ती मुख्य चुंबकीय पोलच्या विरुद्ध पोलॅरिटीची तयार होते. त्यामुळे तो खिळा अथवा लोखंडी भाग चुंबकाकडे आकर्षित होतो. पोलर ॲक्सिस. चुंबकाच्या 2 पोलच्या केंद्रबिंदूंना साधणाऱ्या रेषेस पोलर ॲक्सिस असे म्हणतात. GNA जॉमेट्रिकल न्यूट्रल ॲक्सिस. पोलर ॲक्सिसचे समान 2 भाग करण्यासाठी पोलर ॲक्सिसच्या काटकोनात काढलेल्या रेषेस जॉमेट्रिकल न्यूट्रल ॲक्सिस असे म्हणतात. MNA मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस.
चुंबकीय क्षेत्राचे समान दोन भाग करण्यासाठी चुंबकीय क्षेत्राच्या काटकोनात काढलेल्या सरळ रेषेस मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस असे म्हणतात. विद्युत चुंबक, इलेक्ट्रोमॅग्नेट. विद्युत चुंबक म्हणजे विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय परिणामाचाच उपयोग आहे. ओरस्टेड या शास्त्रज्ञांच्या सिद्धांतानुसार जेव्हा एखाद्या लोखंडी भागावर इन्सुलेटेड वायर गुंडाळून त्या वायरमधून विद्युत प्रवाह पाठवला असता त्या वायरभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होऊन तो लोखंडी भाग चुंबक बनतो, त्यास विद्युत चुंबक असे म्हणतात. वायरमधून विद्युत प्रवाह वाहत असताना वायरभोवती चुंबकीय रेषा निर्माण होतात. त्यांच्या चुंबकीय क्षेत्रात लोखंडी भाग कोर असल्यामुळे चुंबकीय परावर्तनाने तो लोखंड चुंबक बनतो आणि त्यांच्या टोकावर चुंबकीय पोल तयार होतात. वायरमधून वाहणाऱ्या प्रवाहाची दिशा बदलली की विद्युत चुंबकाचे पोलही बदलतात व प्रवाहाची किंमत बदलली की चुंबकाची चुंबक शक्तीही बदलते आणि जोपर्यंत वायरमधून प्रवाह वाहतो तोपर्यंतच तो लोखंड चुंबकाचे गुण दाखवू लागतो. म्हणजेच विद्युत चुंबक हा कोअरवरील वायरमधून वाहणाऱ्या करंटवर अवलंबून असतो. एंड रूल. विद्युत चुंबकाचे मॅग्नेटिक पोल ओळखण्यासाठी एंड रूल ह्या नियमाचा उपयोग होतो. ह्या नियमास क्लॉक रूल असेही म्हणतात. विद्युत प्रवाह वाहत असलेल्या कॉइलच्या एका टोकाकडून पाहिले असता जर प्रवाहाची दिशा क्लॉकवाईज असेल तर पाहणाऱ्या टोकावर दक्षिण ध्रुव व पलीकडील टोकावर उत्तर ध्रुव तयार होतो. उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम, राईट हँड थंब रूल. उजव्या हाताच्या मुठीत विद्युत चुंबक धरून अंगठा ताठ पसरला असता जर बोटांची होणारी दिशा विद्युत चुंबकाभोवती प्रवाहाची दिशा दाखवत असेल तर ताठ पसरलेला अंगठा हा विद्युत चुंबकाचा उत्तर ध्रुव दाखवतो. ह्या नियमास हेलिक्स रूल असेही म्हणतात. विद्युत प्रवाहित तारेभोवतीचे चुंबकीय क्षेत्र, मॅग्नेटिक फील्ड ऑफ करंट कॅरिंग कंडक्टर. कंडक्टरमधून करंट वाहत असताना त्यांच्या भोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषा गोलाकार व समकेंद्री असतात. समकेंद्री म्हणजे कंडक्टरचे केंद्र आणि चुंबकीय रेषांचे केंद्र एकच असते. ह्या चुंबकीय रेषा केंद्राजवळ दाट व केंद्रापासून दूर विरळ होत जातात. तसेच कंडक्टरच्या खालच्या बाजूस ज्या दिशेत चुंबकीय रेषांची दिशा असते त्यांच्या उलट दिशेत कंडक्टरच्या वरच्या बाजूस असते. अर्थात कंडक्टरच्या खाली जो चुंबकीय पोल असतो त्याच्या उलट पोल कंडक्टरच्या वरच्या बाजूस असतो. विद्युत प्रवाह व चुंबकीय रेषांची दिशा. एखाद्या कंडक्टरमधून वाहणाऱ्या करंटची दिशा माहीत असेल तर त्याभोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषांची दिशा खालील नियमांवरून माहीत करता येते. उजव्या हाताच्या मुठीचा नियम, राईट हँड ग्रिपिंग रूल. आपल्या उजव्या हाताच्या मुठीत विद्युत प्रवाहित तार करंट कॅरिंग कंडक्टर धरून अंगठा ताठ पसरला असता जर अंगठा हा कंडक्टरमधून वाहणाऱ्या करंटची दिशा दाखवत असेल तर बोटे तारेभोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषांची दिशा दाखवतात. कॉर्क स्क्रू रूल. उजव्या पिळाचा स्क्रू विद्युत प्रवाहित तारेशी समांतर धरला असता जर स्क्रूचे पुढचे टोक तारेतून वाहणाऱ्या प्रवाहाची दिशा दाखवत असेल तर स्क्रू आत कसला असता आट्यांची होणारी दिशा ही त्या तारेभोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषांची दिशा दाखवते. विद्युत चुंबकाचे पोल ओळखण्याविषयीचे नियम. उजव्या हाताच्या तळव्याचा नियम, राईट हँड पाल्म रूल. ह्यास इंग्रजीत राईट हँड पाम रूल असे म्हणतात. आपल्या उजव्या हाताचा तळवा विद्युत प्रवाहित तारेवर धरून बोटे सरळ पसरले असता जर बोटे कंडक्टरमधून वाहणाऱ्या करंटची दिशा दाखवत असतील तर अंगठा हा उत्तर ध्रुव दाखवतो. स्विमिंग रूल.
विद्युत प्रवाह वाहत आहे अशा तारेतून प्रवाहाच्या दिशेने एक माणूस पालथा पोहत आहे अशी कल्पना केल्यास माणसाचा डावा हात उत्तर ध्रुव दाखवतो. ह्या नियमास एम्पियर रूल असेही म्हणतात. 2 पॅरलल कंडक्टर भोवती निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. 2 कंडक्टर एकमेकांच्या पॅरलल समांतर असतील व दोन्ही कंडक्टरमधून एकाच किमतीचा करंट एकाच दिशेने वाहत असेल तर ते 2 कंडक्टर्स एकमेकांकडे आकर्षित होऊन आकर्षणाची प्रेरणा निर्माण होते आणि दोन्ही कंडक्टर्समधून वाहणारा करंट एकाच किमतीचा असेल परंतु दोन्हीच्या करंटची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असेल तर ते दोन्ही कंडक्टर्स एकमेकास दूर ढकलून अपसरणाची प्रेरणा निर्माण होते. म्हणजेच दोन्ही कंडक्टरमधून वाहणारा करंट आपल्यापासून दूर जाणारा आहे. म्हणून कॉर्कस्क्रू रूलद्वारे त्यांच्या भोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषांची दिशा माहीत केल्यास ती क्लॉकवाईज आहे असे दिसून येईल. दोन्ही कंडक्टर भोवतीच्या चुंबकीय रेषा एकाच दिशेने तयार होतात म्हणून दोन्हीच्या चुंबकीय रेषा एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी कंडक्टरच्या जवळ असणाऱ्या चुंबकीय रेषा गोलाकार व स्वतंत्र असतात परंतु कंडक्टरपासून दूर असणाऱ्या चुंबकीय रेषा एकमेकास मदत करतात. त्यामुळे एकच चुंबकीय मार्ग तयार होतो म्हणून दोन्ही कंडक्टर्स एकमेकांकडे आकर्षित होऊन आकर्षणाची प्रेरणा निर्माण होते. विरुद्ध दिशेने प्रवाह वाहत असल्यास 2 कंडक्टर्स एकमेकांच्या पॅरलल ठेवून त्यातून विरुद्ध दिशेने करंट पाठवल्यास ज्या कंडक्टरमधील करंट दुरून आपल्याकडे येत असेल त्याभोवती अँटी क्लॉकवाईज दिशेने चुंबकीय रेषा निर्माण होतात व ज्या कंडक्टरमधील करंट आपल्यापासून दूर जाणारा असेल त्याभोवती क्लॉकवाईज दिशेने चुंबकीय रेषा निर्माण होतात. ह्या चुंबकीय रेषा दोन्ही कंडक्टरच्या जवळ दाट असतात आणि विरुद्ध बाजूला विरळ होत जातात. म्हणून दोन्ही चुंबकीय रेषा एकमेकाला विरोध करतात. त्यामुळे त्या 2 कंडक्टरमध्ये अपसरणाची प्रेरणा निर्माण होते. कोलंबचा नियम. 2 मॅग्नेटिक पोलमध्ये निर्माण होणारी आकर्षण अथवा अपसरणाची प्रेरणा हे त्या 2 पोलच्या चुंबक शक्तीच्या समप्रमाणात व त्या 2 पोलमध्ये असलेल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. F बरोबर m1/m2/d². कॉइलच्या एका वेढ्याभोवती निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. सरळ कंडक्टरला एक वेढा टर्न देऊन लूप तयार करून त्यातून करंट पाठवला असता वेढ्याच्या ज्या टोकापासून करंट आत शिरून दूर जातो तेथपर्यंत उत्तर ध्रुव N पोल व जेथून प्रवाह पुन्हा मागे फिरून ज्या टोकापासून बाहेर पडतो तेथे दक्षिण ध्रुव S पोल तयार होतो. कॉइलभोवती निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. कंडक्टरला अनेक वेढे एकाच दिशेने दिले असता त्यास कॉइल असे म्हणतात आणि स्प्रिंगसारख्या गुंडाळलेल्या कॉइलला सॉलेनाइड असे म्हणतात. कॉइलमधून वाहणाऱ्या करंटमुळे चुंबकीय रेषांची क्षमता अधिक होऊन प्रबळ चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. दूर दूर अंतरावर असलेल्या वेढ्यांपेक्षा जवळजवळ दाट वेढ्यांच्या कॉइलचे चुंबकीय क्षेत्र प्रबळ असते. जर कॉइलमध्ये लोखंडी कोअर ठेवला तर त्यावेळी चुंबकीय रेषांची घनता वाढून संपूर्ण चुंबकीय शक्ती सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात विभागली जाते आणि तेथे क्लॉक रूलनुसार N किंवा S पोल तयार होतात. चुंबकीय मंडळ. मॅग्नेटिक सर्किट. चुंबकीय रेषा वाहण्याच्या मार्गाला चुंबकीय मंडळ मॅग्नेटिक सर्किट असे म्हणतात. चुंबकीय मंडळाच्या संदर्भातील काही संज्ञा व व्याख्या खालीलप्रमाणे आहेत. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स MMF. चुंबकीय मंडळात चुंबकीय रेषा निर्माण करण्यासाठी ज्या दाबाची आवश्यकता असते त्या दाबास MMF मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स असे म्हणतात. ह्याचे एकक एम्पियर टर्न हे आहे. MMF बरोबर एम्पियर गुणिले वेढे.
ॲम्पियर टर्न. विद्युत चुंबकावरील वायरचे वेढे व वायरमधून वाहणाऱ्या करंटच्या गुणाकाराला ॲम्पियर टर्न असे म्हणतात. कोणत्याही विद्युत चुंबकाची चुंबक शक्ती ॲम्पियर टर्नवरच अवलंबून असते. जेवढे जास्त ॲम्पियर टर्न असतील तेवढी चुंबक शक्ती जास्त असते. रिलक्टन्स. चुंबकीय मंडळात चुंबकीय रेषा वाहण्यास होणाऱ्या एकूण विरोधास रिलक्टन्स असे म्हणतात. याची सांकेतिक खूण S असून हा ॲम्पियर टर्न पर वेबर मध्ये मोजला जातो. रिलक्टन्स हा मॅग्नेटिक मटेरियलचा फ्लक्सला विरोध करण्याचा गुण आहे. परमनन्स हा मॅग्नेटिक मटेरियल अथवा मॅग्नेटिक सर्किटचा रिलक्टन्सच्या विरुद्ध गुण आहे. त्याची व्याख्या पुढील प्रमाणे केली जाते. चुंबकीय पदार्थाच्या ज्या गुणामुळे चुंबकीय रेषा वाहण्यास मदत होते त्या गुणास परमनन्स असे म्हणतात. विद्युत मंडळ व चुंबकीय मंडळ यातील तुलना. विद्युत प्रवाह पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे वाहतो. चुंबकीय रेषा चुंबकाच्या बाहेरून N कडून S पोलकडे व आतून S पोलकडून N पोलकडे वाहतात. विद्युत प्रवाह वाहण्यास EMF कारणीभूत असतो. चुंबकीय रेषा वाहण्यास MMF मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स कारणीभूत असतो. विद्युत प्रवाहास रेझिस्टन्स हा घटक विरोध करतो. चुंबकीय रेषा वाहण्यास रिलक्टन्स हा घटक विरोध करतो. प्रवाह वाहण्यास कंडक्टन्स मदत करतो. चुंबकीय रेषा वाहण्यास परमनन्स मदत करतो. जोपर्यंत प्रवाह वाहतो तोपर्यंत पॉवर खर्च होते. चुंबकीय रेषा वाहत असताना पॉवर खर्च होत नाही. प्रवाह बरोबर व्होल्टेज भागिले रेझिस्टन्स. फ्लक्स बरोबर MMF भागिले रिलक्टन्स. व्होल्टेज बरोबर प्रवाह गुणिले रेझिस्टन्स. MMF बरोबर ॲम्पियर गुणिले टर्न्स. करंट डेन्सिटी बरोबर ॲम्पियर पर मीटर स्क्वेअर. फ्लक्स डेन्सिटी बरोबर वेबर पर मीटर स्क्वेअर. I डायरेक्टली प्रोपोर्शनल E. फ्लक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल MMF. हवेतून ठिणगी पडल्याशिवाय प्रवाह वाहत नाही. हवेतून फ्लक्स वाहतात. मॅग्नेटिक हिस्टेरिसिस. मॅग्नेटिक हिस्टेरिसिस म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी हिस्टेरिसिस संदर्भात काही महत्त्वाच्या व्याख्या माहीत असणे आवश्यक आहे. त्या पुढील प्रमाणे आहेत. मॅग्नेटायझिंग फोर्स. एखाद्या पदार्थात चुंबकत्व निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रेरणेला चुंबकीय प्रेरणा मॅग्नेटायझिंग फोर्स असे म्हणतात. विद्युत चुंबकाच्या बाबतीत चुंबकीय प्रेरणा ही ॲम्पियर टर्नच्या समप्रमाणात असते. चुंबकीय प्रेरणा H बरोबर I गुणिले N भागिले L. I बरोबर कॉईलमधून वाहणारा करंट ॲम्पियरमध्ये. N बरोबर कॉईलचे वेढे. L बरोबर कॉईलची लांबी मीटरमध्ये. H बरोबर चुंबकीय प्रेरणा ॲम्पियर टर्न पर मीटर किंवा न्यूटन पर वेबर. कायम चुंबकांच्या बाबतीत फील्ड इंटेन्सिटी म्हणजेच चुंबकीय प्रेरणा असते. रिटेंटिव्हिटी. चुंबकीय पदार्थाची चुंबक शक्ती टिकवून ठेवण्याचा गुण म्हणजेच रिटेंटिव्हिटी होय. रेसिड्युअल मॅग्नेटिझम. चुंबकाची चुंबकीय प्रेरणा नाहीशी केल्यानंतरही जे चुंबकत्व शिल्लक राहते त्यास शिल्लकीय चुंबकत्व रेसिड्युअल मॅग्नेटिझम असे म्हणतात. कोरसिव्हिटी. चुंबकावर चुंबकीय ऱ्हासाची क्रिया केल्यानंतरही काही काळापर्यंत चुंबकत्व टिकवून ठेवण्याच्या शक्तीला कोरसिव्हिटी असे म्हणतात. चुंबकीय ऱ्हासाची क्रिया म्हणजे चुंबकाचे चुंबकत्व नाहीसे करणे होय. चुंबकाला आदळआपट, ठोकपीट किंवा गरम केल्यास चुंबकत्व नाहीसे होते. तसेच विद्युत चुंबकाच्या करंटची दिशा उलट केल्यास त्याचे चुंबकत्व नाहीसे होते. कोरसिव्ह फोर्स. शिल्लकीय चुंबकत्व नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या चुंबकीय प्रेरणेस कोरसिव्ह फोर्स असे म्हणतात.
हा फोर्स नेहमी मॅग्नेटायझिंग फोर्सच्या विरुद्ध असतो. चुंबकीय संपृक्त बिंदू ह्यास इंग्रजीमध्ये मॅग्नेटिक सॅच्युरेशन पॉइंट असे म्हणतात. विद्युत चुंबकाचा असा बिंदू की त्यापुढे विद्युत प्रवाह कितीही वाढला तरीही चुंबक शक्तीमध्ये वाढ होत नाही, अशा बिंदूस चुंबकाचा संपृक्त बिंदू मॅग्नेटिक सॅच्युरेशन पॉइंट असे म्हणतात. चुंबकीय सायकल कंडक्टरमधून वाहणारा विद्युत प्रवाह व त्यामुळे निर्माण होणारे चुंबकत्व एकाच दिशेने शून्यापासून जास्तीत जास्त किमतीला व तेथून पुन्हा उलट दिशेने परत शून्यावर आणले असता मिळणाऱ्या चुंबकीय बदलास चुंबकीय सायकल असे म्हणतात. मॅग्नेटिक हिस्टेरिसिस चुंबकीय प्रेरणेच्या मागे चुंबकत्व राहणे ह्यास मॅग्नेटिक हिस्टेरिसिस असे म्हणतात. कंडक्टरमध्ये AH एवढा करंट वाढवल्यास विद्युत चुंबकाची चुंबकीय शक्ती AB पर्यंत करंटच्या समप्रमाणात वाढत जाते. त्यापुढे कितीही करंट वाढवत गेल्यास ते चुंबकत्व संपृक्त बिंदूच्या पुढे करंटच्या समप्रमाणात वाढत नाही. करंट H पासून A पर्यंत कमी कमी करून शून्यावर आणला तर चुंबकत्व सुद्धा कमी कमी होऊन शून्य व्हावयास पाहिजे, परंतु तसे न होता कोअरच्या रिटेंटिव्हिटीमुळे चुंबकत्व BC असे कमी होऊन करंट जरी शून्य झाला तरीही AC एवढे चुंबकत्व शिल्लक राहतेच. अशा प्रकारे चुंबकीय प्रेरणेच्या मागे चुंबकत्व राहते. ह्या मागे पडणाऱ्या चुंबकत्वास मॅग्नेटिक हिस्टेरिसिस असे म्हणतात. हिस्टेरिसिस लूप चुंबकीय बदलाच्या संपूर्ण एका फेऱ्यात चुंबकीय प्रेरणेच्या मागे चुंबकत्व पडते आणि सततच्या चुंबकीय बदलामुळे एक लूप तयार होतो, त्यास मॅग्नेटिक हिस्टेरिसिस लूप असे म्हणतात. करंटच्या पॉझिटिव्ह अर्ध्या सायकलमध्ये AC एवढे चुंबकत्व मागे राहते. त्याप्रमाणे करंटच्या निगेटिव्ह अर्ध्या सायकलमध्येही A ते -H पर्यंत चुंबकीय प्रेरणा दिल्यास DE असे चुंबकत्व सॅच्युरेशन पॉइंटपर्यंत वाढत जाते. तेथून -H ते A पर्यंत करंट कमी केल्यास AF एवढे चुंबकत्व मागे राहते. अशा प्रकारे करंटमधील बदल सततपणे होत गेल्यास चुंबकीय बदल होत राहून एक प्रकारे लूप तयार होतो. त्या लूपला हिस्टेरिसिस लूप असे म्हणतात. हिस्टेरिसिस लॉस चुंबकीय बदलाच्या प्रत्येक अर्ध्या फेऱ्यात रेसिड्युअल मॅग्नेटिझम नष्ट करण्यासाठी काही पॉवर खर्च होते. त्या खर्च होणाऱ्या पॉवरला हिस्टेरिसिस पॉवर लॉस असे म्हणतात. जर करंटचा बदल सतत होत असेल तर चुंबकीय बदल सुद्धा सतत होत असतो. त्यामुळे कोअरमध्ये चुंबकीय अदलाबदल होऊन अणुघर्षणाने उष्णता निर्माण होते आणि उष्णतेच्या रूपाने विद्युत शक्ती खर्च होते. ज्या धातूमध्ये चुंबकीय गुण लवकर येतात व लवकर नाहीसे होतात अशा धातूमध्ये हिस्टेरिसिस लॉसेस कमी होतात. म्हणून कोणत्याही मशीनमध्ये कोअरसाठी इतर धातू न वापरता सिलिकॉन स्टील हा धातू वापरतात, कारण ह्या धातूमध्ये हिस्टेरिसिस लॉस कमी होतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन एखादा कंडक्टर चुंबकीय क्षेत्रात फिरवला असता चुंबकीय रेषामध्ये बदल निर्माण होऊन त्या कंडक्टरमध्ये विजेचा दाब निर्माण होण्याच्या क्रियेला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असे म्हणतात. सन 1831 मध्ये इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेड यांनी अशा प्रकारचा शोध लावला आणि ह्या क्रियेत कंडक्टरमध्ये निर्माण होणारा विद्युत दाब व त्याची किंमत ह्याविषयी पुढील प्रमाणे 2 नियम मांडले. फॅरेडेचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन विषयीचे नियम. पहिला नियम, जेव्हा एखादा कंडक्टर चुंबकीय रेषामध्ये बदल घडवून आणतो तेव्हा त्या कंडक्टरमध्ये EMF निर्माण होतो. दुसरा नियम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या क्रियेमध्ये निर्माण होणारा EMF हा चुंबकीय रेषाच्या बदलाच्या समप्रमाणात असतो. वरील दोन्ही नियमानुसार EMF निर्माण होण्यासाठी कंडक्टर किंवा कॉईल, चुंबकीय रेषा व वेग ह्या 3 गोष्टींची प्रामुख्याने आवश्यकता असते. स्थिर चुंबकीय क्षेत्रात कंडक्टर फिरवला
किंवा कंडक्टर स्थिर ठेवून त्याभोवती चुंबकीय रेषा फिरवल्या तरीही चुंबकीय रेषा कापल्या जातील. म्हणजेच चुंबकीय रेषात बदल निर्माण होईल आणि कंडक्टरमध्ये EMF निर्माण होईल. निर्माण होणारा EMF हा चुंबकीय रेषांच्या बदलाच्या समप्रमाणात असतो. म्हणजेच जेवढा चुंबकीय बदल जास्त अथवा कमी होईल त्या प्रमाणात EMF जास्त अथवा कमी निर्माण होईल. जर चुंबकीय रेषात फक्त एक कंडक्टर ठेवून फिरवला आणि तो कंडक्टर एका सेकंदात 1 वेबर 10⁸ लाईन्स एवढ्या चुंबकीय रेषात बदल घडवून आणत असेल तर त्या कंडक्टरमध्ये 1 व्होल्ट EMF निर्माण होतो. 1 व्होल्ट बरोबर 1 वेबर पर सेकंद. किंवा जर त्या कंडक्टरची लांबी L मीटर, वेग म्यू मीटर पर सेकंद, फ्लक्स डेन्सिटी वेबर पर मीटर स्क्वेअर असेल आणि कंडक्टर θ अंशाने चुंबकीय रेषा कापत असेल तर त्या कंडक्टरमध्ये निर्माण होणारा EMF हा पुढील प्रमाणे असतो. EMF बरोबर बीटा गुणिले L गुणिले U गुणिले साइन θ व्होल्ट. फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या क्रियेत निर्माण होणाऱ्या EMFला इंड्युस्ड EMF असे म्हणतात. अशा EMFची दिशा माहीत करण्यासाठी ह्या नियमाचा उपयोग होतो. आपल्या उजव्या हाताची 3 बोटे अनुक्रमे अंगठा, पहिले बोट व मधले बोट एकमेकांच्या काटकोनात धरले असता जर अंगठा कंडक्टर फिरण्याची दिशा दाखवत असेल, पहिले बोट चुंबकीय रेषांची दिशा दाखवत असेल तर मधले बोट कंडक्टरमध्ये निर्माण होणाऱ्या EMFची दिशा दाखवतो. समजा NS ह्या स्थिर चुंबकीय क्षेत्रात अ व कंडक्टर अँटीक्लॉकवाईज दिशेने फिरत आहेत अशी कल्पना केल्यास फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार असे आढळून येते की अ कंडक्टर S पोलसमोर वरून खाली फिरत आहे, म्हणून त्यामध्ये निर्माण होणाऱ्या EMFमुळे वाहणाऱ्या करंटची दिशा आपल्यापासून दूर जाणारा असेल व ब कंडक्टर N पोलसमोर खालून वर जातो, म्हणून त्यामधून वाहणाऱ्या करंटची दिशा दुरून आपल्याकडे येणारी असेल. लेन्झचा नियम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या क्रियेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र ज्या कारणामुळे निर्माण होते त्या कारणालाच विरोध करते. समजा NS ह्या चुंबकीय क्षेत्रात अ ब असे 2 कंडक्टर क्लॉकवाईज दिशेने फिरत आहेत अशी कल्पना केल्यास ब कंडक्टर वरून खाली व अ कंडक्टर खालून वर फिरत आहे. त्यामुळे अ ब कंडक्टर्सकडून चुंबकीय रेषा कापल्या जाऊन फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार त्यामध्ये EMF निर्माण होतो. दोन्ही कंडक्टरचे सर्किट पूर्ण होताच त्यामधून करंट वाहतो. फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार करंटची दिशा माहीत केल्यास व कंडक्टरमधील करंट दुरून आपल्याकडे येणारा असतो व अ कंडक्टरमधून वाहणारा करंट आपल्यापासून दूर जाणारा असतो. कंडक्टरमधून करंट वाहत असताना त्यांच्या भोवती चुंबकीय रेषा निर्माण होतात. कॉर्कस्क्रू नियमानुसार अ कंडक्टर भोवती क्लॉकवाईज दिशेने चुंबकीय रेषा निर्माण होतात तर ब कंडक्टर भोवती अँटी क्लॉकवाईज दिशेने चुंबकीय रेषा निर्माण होतात. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे कंडक्टर भोवती निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र व मुख्य NS पोलचे चुंबकीय क्षेत्र असे 2 चुंबकीय क्षेत्र एकत्र असल्यामुळे N कडून S पोलकडे जाणाऱ्या चुंबकीय रेषा अ कंडक्टरच्या वरून व ब कंडक्टरच्या खालून जाऊन आपला मार्ग पूर्ण करतात. कारण अ कंडक्टरच्या खालच्या चुंबकीय रेषा व मुख्य चुंबकीय रेषा एकमेकास विरोध करतात. म्हणून अ कंडक्टरच्या वर चुंबकीय रेषांची दाट गर्दी होते आणि कंडक्टरच्या खाली विरळ चुंबकीय क्षेत्र तयार होते. त्यामुळे अ कंडक्टरवरून खाली ढकलला जातो. तसेच ब कंडक्टरच्या खाली दाट चुंबकीय रेषांची गर्दी होते व कंडक्टरच्या वर विरळ कमी चुंबकीय क्षेत्र होऊन कंडक्टर खालून वर ढकलला जातो.
वास्तविक मुळात ब कंडक्टर वरून खाली व अ कंडक्टर खालून वर फिरवला होता, परंतु इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे चुंबकीय रेषा निर्माण होऊन त्यांच्या मूळ कारणालाच म्हणजे वरून खाली अथवा खालून वर फिरण्याच्या कारणालाच विरोध होतो. यावरून लेन्झच्या नियमाची स्पष्ट कल्पना येते. डायनॅमिकल इंड्युस्ड EMF. चुंबकीय क्षेत्र व कंडक्टर यापैकी एकास स्थिर ठेवून दुसऱ्यास फिरते ठेवले असतानाही चुंबकीय रेषा कापल्या जाऊन EMF निर्माण होतो. अशा प्रकारे गती देऊन निर्माण होणाऱ्या EMFला डायनॅमिकल इंड्युस्ड EMF असे म्हणतात. अशा प्रकारच्या EMF जनरेटरमध्ये निर्माण केला जातो. स्टॅटिकल इंड्युस्ड EMF. कंडक्टर व चुंबकीय क्षेत्र ह्या दोन्हीसही स्थिर ठेवून फक्त फ्लक्स बदलत्या ठेवल्या तरीही चुंबकीय रेषा कापल्या जाऊन EMF निर्माण होतो. अशा स्थिरपणे निर्माण होणाऱ्या EMFला स्टॅटिकल इंड्युस्ड EMF असे म्हणतात. अशा प्रकारचा EMF फ्लोरोसेंट ट्यूबचा चोक व ट्रान्सफॉर्मरमध्ये निर्माण केला जातो. म्हणजेच स्टॅटिकल EMF सेल्फ अथवा म्युच्युअल इंडक्शनच्या साहाय्याने निर्माण होतो. सेल्फ इंडक्शन. एखाद्या कॉइलच्या भोवतीच्या चुंबकीय रेषा त्याच कॉइलकडून कापल्या जाऊन त्याच कॉइलमध्ये EMF निर्माण होण्याच्या क्रियेला सेल्फ इंडक्शन असे म्हणतात. कॉइलमधून करंट वाहत असताना कॉइलभोवती चुंबकीय रेषा निर्माण होतात. जर कॉइलमधून वाहणाऱ्या करंटमध्ये बदल निर्माण झाला तर चुंबकीय रेषामध्येही बदल निर्माण होतो. आणि फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार कॉइलमध्ये स्टॅटिकल इंड्युस्ड EMF निर्माण होतो. ह्यास सेल्फ इंडक्शन असे म्हणतात. अशा प्रकारे निर्माण होणाऱ्या EMFला सेल्फ इंड्युस्ड EMF असे म्हणतात. लेन्झच्या नियमानुसार निर्माण होणाऱ्या इंड्युस्ड EMFची दिशा नेहमी कॉइलला दिलेल्या सप्लाय व्होल्टेजच्या विरुद्ध असते, म्हणून तो सप्लाय व्होल्टेजला विरोध करतो. अशा विरोध करणाऱ्या EMFला बॅक EMF अथवा काउंटर EMF असेही म्हणतात. म्युच्युअल इंडक्शन. एका कॉइलला विद्युत सप्लाय देऊन तिच्या चुंबकीय क्षेत्रात दुसरी कॉइल ठेवली असता दुसऱ्या कॉइलमध्ये EMF निर्माण होण्याच्या क्रियेला म्युच्युअल इंडक्शन असे म्हणतात. समजा अ कॉइलला सप्लाय देऊन तिच्या शेजारी चुंबकीय क्षेत्रात ब कॉइल ठेवली असता अ कॉइलभोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषा बदलत्या असतील तर त्या स्वतःच्याच अ कॉइलच्या वेढ्याकडून तर कापल्या जातीलच, परंतु ब कॉइलकडूनही कापल्या जातील. म्हणून फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार ब कॉइलमध्येही EMF निर्माण होतो. ह्यास म्युच्युअल इंडक्शन असे म्हणतात. आणि ब कॉइलमध्ये निर्माण होणाऱ्या EMFला म्युच्युअल इंड्युस्ड EMF असे म्हणतात. स्वाध्याय. तात्पुरत्या चुंबकाचे चुंबकीय गुणधर्म कोणत्या वेळी नाहीसे होतात? जेव्हा मॅग्नेटायझिंग फोर्स काढून घेतला जातो तेव्हा. कोणत्या पद्धतीने विद्युत चुंबक तयार करता येतो? सॉलेनॉइडमधून करंट पाठवून. विद्युत चुंबकाची चुंबकीय शक्ती कशी वाढवता येईल? कॉइलच्या वेढ्यांची संख्या वाढवून. विद्युत चुंबकाची चुंबकीय शक्ती कशी वाढवता येईल? करंटची किंमत वाढवून. करंट कॅरिंग कंडक्टर भोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषांची दिशा कोणत्या नियमाद्वारे माहीत करता येते? कॉर्कस्क्रू रूलच्या साहाय्याने. विद्युत चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्रांची दिशा कोणत्या नियमाने ओळखता येईल? राईट हँड रूल. विद्युत चुंबकाचे पोल कोणत्या नियमाने ओळखता येतील? एंड रूल. जर करंट वाहण्याची दिशा अँटी क्लॉकवाईज असेल तर जवळच्या पोलची पोलॅरिटी कोणती असेल? N पोल. फ्लक्सचे एकक कोणते? वेबर. MMF. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्सचे एकक कोणते? अँपिअर टर्न. रिलक्टन्सचे एकक कोणते? अँपिअर टर्न पर वेबर. इंड्युस्ड EMF व करंट नेहमी त्यांच्या निर्मितीच्या कारणालाच विरोध करतो, हा नियम कोणी मांडला? लेन्झ. कोअर हा लॅमिनेटेड सिलिकॉनचा का वापरतात? आयर्न लॉस कमी करण्यासाठी.
एकूण फ्लक्स आणि उपयुक्त फ्लक्स यांच्या गुणोत्तराला काय म्हणतात? लिकेज फॅक्टर. कायम चुंबकासाठी कोणते मटेरियल वापरतात? स्टील. खालीलपैकी 2 चुंबकीय पदार्थ कोणते? आयर्न आणि निकेल. खालीलपैकी 3 अचुंबकीय पदार्थ कोणते? काच, लाकूड, कागद. तात्पुरत्या चुंबकाची रिटेंटिव्हिटी किती असते? कमी. कायम चुंबकाची रिटेंटिव्हिटी किती असते? जास्त. रिकाम्या जागा भरा. चुंबकीय रेषा चुंबकाच्या बाहेरून टिंबटिंब पोलकडून टिंबटिंब पोलकडे वाहतात आणि चुंबकाच्या आतून टिंबटिंब पोलकडून टिंबटिंब पोलकडे वाहतात. चुंबकीय रेषा चुंबकाच्या बाहेरून N पोलकडून S पोलकडे वाहतात आणि चुंबकाच्या आतून S पोलकडून N पोलकडे वाहतात. सजातीय पोलमध्ये टिंबटिंब होते. सजातीय पोलमध्ये अपसरण होते. चुंबकीय प्रेरणा M1 व M2 या चुंबक शक्तीच्या टिंबटिंब प्रमाणात व दोन्हीमध्ये असलेल्या अंतराच्या टिंबटिंब प्रमाणात असते. चुंबकीय प्रेरणा M1 व M2 या चुंबक शक्तीच्या समप्रमाणात व दोन्हीमध्ये असलेल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. जे पदार्थ चुंबकाकडे जास्त प्रमाणात आकर्षिल्या जातात त्यास टिंबटिंब म्हणतात. जे पदार्थ चुंबकाकडे जास्त प्रमाणात आकर्षिल्या जातात त्यास फेरोमॅग्नेटिक म्हणतात. जे पदार्थ चुंबकाकडे कमी प्रमाणात आकर्षिल्या जातात त्यास टिंबटिंब म्हणतात. जे पदार्थ चुंबकाकडे कमी प्रमाणात आकर्षिल्या जातात त्यास पॅरामॅग्नेटिक म्हणतात. चूक किंवा बरोबर ते सांगा. लोखंड व पोलाद हे फेरोमॅग्नेटिक पदार्थ आहेत. बरोबर. ॲल्युमिनियम हे फेरोमॅग्नेटिक पदार्थ आहे. चूक. रिंग मॅग्नेटला चुंबकीय पोल नसतात. बरोबर. इंड्युस्ड पोल हे नेहमी मूळ फील्ड पोलच्या विरुद्ध पोलॅरिटीचे असतात. चूक. जास्त एअर गॅपपेक्षा कमी एअर गॅप असलेल्या चुंबकीय पोलमध्ये शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र असते. बरोबर. फ्लक्सचे SI युनिट वेबर आहे. बरोबर. कायम चुंबकाच्या फ्लक्स डेन्सिटीचे युनिट टेस्ला आहे. बरोबर. इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करण्यासाठी कमी रिटेंटिव्हिटीचे पदार्थ वापरतात. बरोबर. जनरेटरमध्ये निर्माण होणाऱ्या EMFची दिशा ओळखण्यासाठी फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाचा उपयोग होतो. चूक. DC मोटर फिरण्याची दिशा ओळखण्यासाठी फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमांचा उपयोग होतो. चूक. कायम चुंबक बनवण्यासाठी पॅरामॅग्नेटिक मटेरियलचा वापर करतात. चूक. चुंबकीय मंडळात फ्लक्स वाहण्यास होणाऱ्या अडथळ्यास रिलक्टन्स म्हणतात. बरोबर. कॉइलची चुंबक शक्ती अँपिअर टर्नच्या व्यस्त प्रमाणात असते. चूक. इलेक्ट्रिक बेलमध्ये कायम चुंबकाचा वापर केलेला असतो. चूक. चुंबकीय फ्लक्स निर्माण करण्यासाठी मॅग्नेटिक फोर्सची आवश्यकता असते. बरोबर. विद्युत चुंबकाची चुंबकीय प्रेरणा काढून घेतल्यानंतरही जे चुंबकत्व शिल्लक राहते त्यास शिल्लकीय चुंबकत्व म्हणतात. बरोबर. संपृक्त विद्युत चुंबकाच्या कोअरचे आडव्या छेदाचे क्षेत्रफळ वाढवल्यास फ्लक्स वाढतात. बरोबर. चुंबकाच्या 2 पोलच्या केंद्रबिंदूंना जोडणाऱ्या रेषेस पोलर ॲक्सिस म्हणतात. बरोबर. चुंबकीय क्षेत्राचे समान 2 भाग करण्यासाठी पोलर ॲक्सिसच्या काटकोनात काढलेल्या रेषेला MNA म्हणतात. बरोबर. पोलर ॲक्सिसचे समान 2 भाग करण्यासाठी पोलर ॲक्सिसच्या काटकोनात काढलेल्या रेषेस GNA जॉमेट्रिकल न्यूट्रल ॲक्सिस म्हणतात. बरोबर. जोड्या लावा. मॅक्सवेलचा कॉर्कस्क्रू रूल. विद्युत प्रवाह व चुंबकीय रेषांची दिशा ओळखण्यासाठी. फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. निर्माण होणाऱ्या EMFची दिशा ओळखण्यासाठी. ओरस्टेडचा नियम. कंडक्टरमधील करंट व त्याभोवती निर्माण होणाऱ्या फ्लक्सचा संबंध माहीत करण्यासाठी. एंड रूल.
मॅग्नेटिक पोल ओळखण्यासाठी फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम, कंडक्टर फिरण्याची दिशा ओळखण्यासाठी